लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आमदार इंद्रनील नाईक यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा। महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची सोहळ्यास उपस्थिती। पुष्पवती नगर अर्थात पुसद या शहराने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले। त्यास नाईक घराण्याचे वारस माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे चिरंजीव पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांचा अभिष्टचिंतन व विविध सामाजिक उपक्रम सोहळा मोठ्या आनंदमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला। या मुख्य अभिष्टचिंतन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, माजी मंत्री मनोहरराव नाईक, अनिता नाईक, आमदार राजेश राठोड, आमदार ख्वाजा बेग, आमदार राजू नवसागरे, महंत सुनील महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती। इंद्रनील मनोहरराव नाईक यांचा अभिष्टचिंतन सोहळा व विविध समाज उपयोगी कार्यक्रम पुसद येथे संपन्न झाले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांची एकच गर्दी पाहायला मिळाली। यावेळी गरजू लोकांना वाढदिवसाच्या निमित्ताने विविध वस्तूंचं वाटप करण्यात आलं। तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरिता शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। सुकन्या समृद्धी योजनेद्वारे आर्थिक महिला सक्षमीकरणाकरिता पिठाची चक्की, कांडप यंत्राचे वाटप व 10 वर्षाखालील 2000 मुलींना सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी 250 रुपये प्रोत्साहनपर निधी भरून खाते खोलण्यात येऊन बँक पासबुक वितरण करण्यात आले। या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की आमदार म्हणून इंद्रनील नाईक यांची काम करण्याची विशेष अशी शैली आहे। ते आपल्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यात यशस्वी झाले आहेत। इंद्रनील नाईक म्हटले की सर्वजण त्यांचा एक प्रकारे आदर करतात। ते सर्वांचे लाडके आहेत। नाईक घराण्याचा वारसा चालवणे तितकं सोपं नसून फार अवघड काम आहे, परंतु हे काम ते मोठ्या जिकिरीने पुढे नेत असल्याचंही त्यांनी शेवटी सांगितलं। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, माजी मंत्री मनोहरराव नाईक, अनिता नाईक, आमदार राजेश राठोड, आमदार राजू नवसागरे, आमदार नामदेव ससाने, आमदार ख्वाजा बेग, वाशिमचे सुभाष ठाकरे आदींसह अनेक मित्रमंडळी, प्रतिष्ठित गणमान्य व्यक्ती आणि त्यांच्या चाहत्यांची अलोट गर्दीचा मेळा उपस्थित होता। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन मोहिनी इंद्रनील नाईक व आमदार इंद्रनील नाईक मित्र मंडळ परिवार पुसद यांनी केलं होतं। अगर आर्थिक विकास के लिए अगर कुछ कर सकते हैं तो उनका बचत घट एक महत्वपूर्ण घटक रहेगा। तो बचत घट इस महिलाओं के लिए 200 बचत घट की महिलाओं के लिए हमने आटा चक्की मशीन उपलब्ध करवाने का आज इस कार्यक्रम में थाना धौराजी आज आपके हाथों संपन्न होगा। और जो महिला निराधार हो चुकी है, जिस महिला जो विधवा महिलाएं हैं, जिनके जीवन का अभिष्टचिंतन सोहळ्याच्या सन्माननीय अध्यक्षा, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री माननीय नामदार अदितीताई तटकरे, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय मनोहरभाऊ नाईक, त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या पुसद नगरपालिकेच्या माजी अध्यक्षा आदरणीय अनिताताई नाईक, या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य राजेश भाऊ राठोड, म्हणून नाईक साहेबांनी आणि तटकरे साहेबांनी एकत्रित पद्धतीने काम केलं। आज तेच भाग्य आणि तीच संधी मला आणि इंद्रनीलजींना मिळत आहे की फारशी अनेकांना मिळत नसते। आणि मी ज्याचा मगाशी या ठिकाणी उल्लेख केला की वारसा सांभाळणं हे तितकंसं काही सोपं नसतं, हे खऱ्या अर्थानं अतिशय अवघड काम असतं। कारण सातत्याने आपली तुलना ही आपल्या वडिलांची आणि ज्यांनी आपल्या घरातून लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांच्याशी सातत्याने होत असते। त्यामुळे त्यांच्याच तुलनेमध्ये काम करणं, त्यांच्याच तुलनेमध्ये त्या ठिकाणी सगळ्या मतदार बंधू भगिनींशी संपर्क ठेवणं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या पिढीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांची मनं जोपासणं हे आपल्याला सर्वांना सातत्याने करावं लागत असतं। पण एक आहे की आपल्याला इतरांच्या तुलनेमध्ये राजकीय वारसा असल्यामुळे लहानपणापासूनच आपल्याला लोकांमध्ये राहण्याची आणि त्यांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद मिळत असतो। त्यामुळे अशा फार कमी व्यक्ती असतात ज्यांच्या प्रेमाचं आणि आशीर्वादाचं रूपांतर हे मतदानामध्ये होतं आणि त्यांना आमदार किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळते।
की आपल्या सर्वांनाच आज या ठिकाणी मिळालेली आहे. व्यासपीठावर उपस्थित माझे इतर जे विधिमंडळातील सहकारी यांनी यांच्या पद्धतीनं राजकीय सामाजिक मंडळातले सहकारी सुद्धा आम्हाला या ठिकाणी त्यांना संबोधित करता यावं अशा सदिच्छा मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्याच अनुमतीने या ठिकाणी दिली. खरं तर इंद्रनीलजी स्वभावाने अतिशय शांत, मगाशी उल्लेख करण्यात आला की शांत राहून सुद्धा आपल्या मतदारसंघासाठी अधिकाधिक कामं कशी घेऊन यायची हे कौशल्य निश्चितपणाने त्यांच्याकडे आहे. मला आठवते महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये सुद्धा आणि आता महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली मला सर्वात जास्त आणि अधिकाधिक प्राधान्य कोणाला मिळत असेल तर ते इंद्रनील भाऊंनाच नेहमी मिळत असतं. आम्ही सगळे दादांकडे कामं घेऊन जायच्या आधी सकाळच्या वेळेतच इंद्रनीलजी दादा ज्या वेळेला फ्रेश असतात आणि सगळी कामं आटोपण्याच्या ज्या वेळेला त्यांचं काम चालू असतं त्यावेळेला पहिलं निवेदन इंद्रनीलजी देतात आणि त्यांच्या सगळ्याच निवेदनांवर पहिले शेरे हे दादांचे त्या ठिकाणी असतात. म्हणजे काम कशा पद्धतीने करून घ्यायचं हे सुद्धा कौशल्य त्यांच्याकडून आम्हाला पाहायला मिळालं. आम्ही सगळे साधारणपणे पहिल्या टप्प्यात मी 2017 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. 2019 मध्ये आम्ही सगळ्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि या पहिल्या साधारण 4 वर्षात आम्हाला अनेक वेगवेगळ्या अनुभव राजकीय परिस्थिती बदलत असते. अनेक निर्णय परिस्थितीनुसार आपल्याला घ्यावे लागत असतात. पण बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये सुद्धा आपला मतदारसंघ पुन्हा मागं पडू नये हे उद्दिष्ट आमदार महोदय म्हणून आमच्या सगळ्यांचाच नेहमी त्या निमित्ताने राहत असतं. आणि इंद्रजींचा सुद्धा हाच प्रयत्न राहिला की सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यासाठी आपला मतदार बंधू भगिनींनी आपल्याला निवडलेला आहे ती त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्याचं कुठेही आपण भंग होऊन देता कामा नये. आपला मतदार हा कुठेही या सगळ्या परिस्थितीमध्ये मागे पडता नाही, विकासावर कुठेही मागे पडता कामा नये याची दक्षता ही त्यांनी पुस्तकाचं आपण अनावरण केलं. म्हणजे वारसा चालवणं हे इतकं काही सोपं नसतं. माझे आजोबाई आमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्याचे सभापती जवळपास 17 वर्ष होते. त्याच्यानंतर आमचे वडील जवळपास 15 वर्ष मनोहर नाईक साहेबांसोबत त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. मला आवर्जून या निमित्ताने उल्लेख करावासा वाटतो की मनोहर नाईक साहेब ज्या वेळेला जर आमदार असतील तर एकच मुख्यमंत्री होईल, त्याचा उपमुख्यमंत्री जरी दोन असतील पण मुख्यमंत्री एकच होईल. तर जेव्हा नसीब येईल तेव्हा मला असं वाटेल किंवा सन्माननीय दादांना वाटेल की आज हा इंद्रनील पूर्णपणे तयार आहे. त्या दिवशी माझं 100% म्हणणं आहे की त्या दिवशी आपल्याला ते संधी मिळेल. पण त्याची वाट आपण माझं असं मत आहे की स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचं नातू म्हणून नाही, स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेबांचं पुतण्या म्हणून नाही, पण एक कार्यक्षम आमदार म्हणून जर मला मंत्रिपद दिलं तर मला जास्त आवडेल. मला मागच्या काही दिवसात 6-8 महिन्यापासून खरं म्हणजे 2019 पासूनच राजकारणात फार उतल आहे. मंचावर उपस्थित सन्मान्य ससाने साहेब भाजपचे त्यांच्या विरोधात आम्ही होतो. राजेश पाठोड साहेब त्यांच्यासोबत होतो, आता यांच्या विरोधात आहे त्यांच्यासोबत आहे. तर हे राजकारणात चालत राहते. पण आपल्यासाठी जर हे सर्व एकत्र येत असतात तर माझं मत आहे की राजकारणाला बाजू सोडून आपण समाजकारणाला पुढे जायला पाहिजे. राजकारण होत राहील पण मतदारसंघाचे काम थांबायला नको. सन्मान्य अभिजिताईचं मी परत एकदा धन्यवाद करेल की आपल्या मतदारसंघातली मोठी योजनाचं भूमिपूजन सोडून त्या इथे आल्या आहे, म्हणून त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. इथे मी मागच्या 6 महिन्यातलं माझं म्हणतो 4-5 वर्षात तर भरपूर काही केलं, पण 6 महिन्यात जे कामं केले ते मागच्या 3-4 वर्षात करू शकलो नाही. त्याच्यापेक्षा जास्त कामं हे 6 महिन्यात केले. मला आवर्जून सांगावं असं वाटते की आमदार म्हणून आपल्यासमोर जेव्हा आज मी बोलतोय तर मी छाती ठोकून सांगू शकतो की मी 300 ते 400 कोटी रुपयापर्यंतचे कामं आणू शकलेलो आहे इथे आणि ते आपल्या समोर मी मांडू शकतो. मी सर्वच त्यांच्यावर उपस्थित सर्व आमचे बंधू खासदार
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.